नमस्कार मित्रांनो 11वी ॲडमिशनसाठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहे। सर्वात अगोदर मित्रांनो आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला जे आपलं प्रेफरन्स आहे, जे कॉलेज प्रेफरन्स आहे ते दुसऱ्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत। सर्वात अगोदर मित्रांनो पार्ट 1 मध्ये आपण 11वीचं ॲडमिशन म्हणजे रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं याबद्दलची संपूर्ण ए टू झेड प्रोसेस पाहणार आहोत। तत्पूर्वी का आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला या वेबसाईटवर यायचं आहे। लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। मित्रांनो इथे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे भरपूर सारे ऑप्शन दिसेल। याच्यामध्ये तुम्हाला स्टुडंट रजिस्ट्रेशन हा एक पर्याय आहे, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या स्टुडंट रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशाच प्रकारे तुमच्या समोर स्टुडंट रजिस्ट्रेशनचा फॉर्म येईल। सर्वात अगोदर ॲप्लिकंट 10वी स्कूल एरिया तर पाहू शकता विथिन महाराष्ट्र जर तुमची 10वी झाली असेल तर 1 नंबरचा पर्याय आहे। आउटसाइड महाराष्ट्राच्या बाहेर झाली असेल तर आउटसाइड महाराष्ट्र। त्यानंतर ॲप्लिकंट स्टेटस, आता स्टेटस हा मित्रांनो फ्रेशर असा नुकतीच तुमची 10वी झालेली असेल तर फ्रेशर्स, रिपीट असेल मित्रांनो तर रिपीट। त्यानंतर प्रिव्हिजनली 2026च्या अगोदर जर का तुमची 10वी झालेली असेल तर प्रिव्हिजनली पास अशा प्रकारे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो 10वी SSC स्टँडर्ड इक्वल एक्झामिनेशन बोर्ड, आता कोणत्या बोर्डमधून तुम्ही एक्झाम दिला तर SSC महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये दिला असेल तर 1 नंबर। त्यानंतर CBSE सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन मध्ये दिला असेल तर 2 नंबरचा पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर CISE मध्ये दिला असेल तर 3 नंबर निवडा। IB मध्ये दिला असेल ज्यामध्ये इंटरनॅशनल तर 4 नंबर निवडायचा आहे। त्यानंतर 5 नंबर मित्रांनो IGSCE मध्ये 5 नंबर मित्रांनो IOSC आणि अदर बोर्ड मध्ये दिले असेल तर आणि अदर बोर्ड सिलेक्ट करा। त्यानंतर यायचं आहे खाली आल्याच्या नंतर आता 10वी स्टँडर्ड तुम्हाला एक्झामिनेशन डिटेल द्यायचे आहे। सर्वात अगोदर मित्रांनो सीट नंबर द्यायचा आहे। सीट नंबर टाकल्याच्या नंतर मदर नेम जे 10वीचं मार्कशीटवर मदर नेम असेल तसं टाका। त्यानंतर व्हेरीफाय नंबर करा। व्हेरीफाय नंबरवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो SSC डिटेल दाखवले जाईल, संपूर्ण नाव मदर वगैरे यस करेक्ट करा। करेक्ट केल्याच्या नंतर मित्रांनो आता मंथ ऑफ एक्झामिनेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे। तुमची 10वीची परीक्षा कोणत्या महिन्यात झाली तो महिना तुम्हाला इथं निवडून घ्यायचा आहे जो असेल तो। त्यानंतर ॲप्लिकंट्स कॉन्टॅक्ट डिटेल्स याच्यामध्ये मित्रांनो खाली आल्याच्या नंतर तुम्हाला विद्यार्थ्याचं नाव वगैरे सगळे दिसेल। ॲप्लिकंट कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये ईमेल ID टाकायचा आहे, एक मोबाईल नंबर टाका। त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन डिटेल्समध्ये एक क्वेश्चन्स निवडा। त्यानंतर मित्रांनो त्या क्वेश्चनचं एक आन्सर हे तुम्हाला समोर द्यायचं आहे। त्यानंतर खाली पासवर्ड मागेल, एक पासवर्ड मित्रांनो टाकून घ्यायचा आहे। पुन्हा एकदा मित्रांनो तोच पासवर्ड तुम्हाला कन्फर्म पासवर्डमध्ये सुद्धा टाकून घ्यायचा आहे। अशा प्रकारे टाकल्यानंतर हा जो कॅप्चा दिलेला आहे कॅप्चा इंटर कॅप्चामध्ये टाकून रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे। पाहू शकता मित्रांनो सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झालेलं आहे। तुमचा रजिस्ट्रेशन ID इथं तुम्हाला दाखवले जाईल। मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, याचं प्रिंट सुद्धा काढून घेऊ शकता किंवा डाउनलोड करू शकता। तर तुम्हाला आता प्रोसीड टू लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड टू लॉग इनवरती क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं लॉग इन करून घ्यायचं आहे। तुमचा जो रजिस्ट्रेशन ID तुम्हाला आता आला तो इथं टाका। पासवर्डमध्ये मित्रांनो आपण जो पासवर्ड तयार केलेला होता तो पासवर्ड टाकून हा कॅप्चा इथे टाकायचा आहे। कीप मी साइन इन करून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे लॉग इन झाल्याच्या नंतर पाहू शकता वेलकम टू 11वी स्टँडर्ड ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस 2026-27। तर तुम्हाला काय करायचं आहे, ॲप्लिकेशन फॉर्म सध्या इनकम्प्लीट आहे तर वरती तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन डिटेल्स दिसेल, याच्यावरती क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो स्टुडंट रजिस्ट्रेशन जे आपण अगोदर रजिस्ट्रेशन करता वेळेस भरलं ती संपूर्ण माहिती इथं ऑटोमॅटिकली फॅच होणार आहे। तुम्हाला फक्त नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट केल्याच्या नंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचं नाव, त्यानंतर तुमचं मदर नेम, त्यानंतर जेंडर वगैरे, जन्मतारीख, तुम्ही ज्या स्कूलमध्ये आहात ते स्कूल, अशा संपूर्ण प्रकारे शाळेची तुमच्या माहिती दाखवेल। पुढे तुम्हाला मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही जिल्हा परिषद किंवा म्युन्सिपालिटीमध्ये पास झाले असेल तर यस नो असा पर्याय आहे। त्यानंतर सेव्ह नेक्स्टवरती क्लिक करा। इथं आल्याच्या नंतर तुमचा ॲड्रेस द्यायचा आहे, सध्या तुम्ही जिथं राहता, पिनकोड, त्यानंतर स्टेट आपलं महाराष्ट्र येणार आहे, महाराष्ट्र असेल तर। त्यानंतर जिल्हा, डिस्ट्रिक्टवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जिल्हा इथं निवडून घ्या। पुढे तुम्हाला ब्लॉक, तहसील, तालुका याच्यावरती क्लिक करून आपला तहसील तालुका निवडून घ्यायचा आहे। पुढे विलेज निवडायचे ऑप्शन येईल, याच्यावरती क्लिक करून मित्रांनो या यादीमधून आपला विलेज निवडायचा आहे। याच्यानंतर ॲप्लिकंट कॉन्टॅक्ट डिटेल्स तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल्स देऊन नेक्स्ट करा। इथं आल्याच्या नंतर मित्रांनो आता कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजनल कॅटेगरी डिटेल्स द्यायची आहे, कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येतात ते टाका। त्यानंतर मित्रांनो डू यू वॉन्ट कास्ट सर्टिफिकेट इश्यू, त्यानंतर कुठलं तुमचं कास्ट सर्टिफिकेट कोणी इश्यू केलेलं आहे ते पहा। इश्यू डेट स्टेट आहे ते आपलं महाराष्ट्र। त्यानंतर मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट इश्यूइंग डिस्ट्रिक्ट कोणत्या जिल्ह्यातून ती तुम्हाला इश्यू झालेला आहे तो जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर सिलेक्ट युअर कॅटेगरी ऑफ फॉर ॲडमिशन, कुठल्या कॅटेगरीतून तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे पाहू शकता। ओपन असेल तर ओपन किंवा मित्रांनो अदर कास्ट कोणती असेल तर त्याच्यावर निवडा। आता स्पेशल रिझर्वेशन डिटेल्समध्ये यायचे, डूज ॲप्लिकेंट बिलॉंग हँडिकॅप अपंग असेल तर येस करा, नसेल तर नो करा। त्यानंतर मित्रांनो प्रोजेक्ट अफेक्ट जर का असाल तर येस करा, नसेल तर नो करा। त्यानंतर मित्रांनो पॅरेंट ट्रान्सफर, जर तुमच्या पॅरेंटचं ऑनलाईन प्रोसेस एरियामध्ये ट्रान्सफर झाले असेल तर येस करा, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे। आता फ्रीडम फायटर्सचे तुम्ही जर असाल तर येस करा, नसेल तर नोवरती क्लिक करा।
त्यानंतर खाली तुम्हाला एक ऑप्शन आहे, दोज ॲप्लिकेशन पेरेंट्स बिलॉंग द डिफेन्स सर्व्हिस एक्स सर्व्हिसमॅन. तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन वगैरे तुमचे पेरेंट्स वगैरे असेल तर येस करा, नसेल तर नो वरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला मित्रांनो स्पोर्ट कॅटेगरीमधून जर का येत असाल तर येस करायचं आहे, नसेल तर नो वरती क्लिक करायचं आहे. याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता, आर यू फिलिंग अंडर कॅटेगरी ऑफ ऑफान प्रियोजनल GR डेट 2 एप्रिल 2018. यू विल अप्लाय फर्स्ट कोटा ॲडमिशन प्रोसेस. तर 1% प्रोसेसमधून तुम्ही येत असाल तर एक येस करा, नसेल तर नो करा. मायनॉरिटी कोटा ॲडमिशनमधून तुम्हाला ॲडमिशन हवे असेल तर येस करायचं आहे, अदरली नो करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इन हाऊस कोटा ॲडमिशन, सध्या तुम्ही जिथं आहात, ज्या कॉलेजमध्ये आहात तिथं जर 11वी असेल तर तुम्ही येस करा, नसेल तर अदरली तुम्ही नो करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला एक जे हमीपत्र आहे हे तुम्हाला इथं दाखवतो मित्रांनो. यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, जात प्रवर्ग, कुठल्या प्रवर्गातून अर्ज केला, शहर वगैरे ही संपूर्ण माहिती भरायची आहे. खाली तुम्हाला कागदपत्रासोबत मित्रांनो 10वी सोडल्याचा दाखला सध्या नाही आहे, आपण ॲडमिशन घेत्या वेळेस देणार आहोत, त्यामुळे तिथे बरोबरची टिक करायची आहे. इकडे मित्रांनो चूकची टिक करायची आहे. जे जे कागदपत्र आपण ॲडमिशन घेत्या वेळेस देणार असाल आणि जे कागदपत्र तुम्ही आता अर्जासोबत भरणार असाल तिथे तुम्हाला बरोबरची टिक करायची आहे. अशा प्रकारे संपूर्ण भरायचं आहे. आता कागदपत्र अपलोड करण्यासाठी मित्रांनो 10वी स्टँडर्ड मार्कशीट असेल, सध्या तर नाही कोणाकडे, त्यामुळे सोडून द्या. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मित्रांनो, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, आणि खाली महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला 100% म्हणजे आत्ता मी तुम्हाला दाखवलं ते सर्टिफिकेट, याला तुम्हाला संपूर्ण भरून मित्रांनो इथं अपलोड करायचं आहे. अपलोड करण्यासाठी चूज फाईलवरती क्लिक करायचं. चूज फाईलवरती क्लिक करून जिथं कुठं स्कॅन करून ठेवलेलं असेल अशा प्रकारे अपलोड करा. पुढे अपलोडचे ऑप्शन तुम्हाला दिसेल. अपलोड झालेला आहे मित्रांनो. अपलोड झाल्याच्यानंतर इथं तुम्ही पाहू सुद्धा शकता. त्यानंतर तुम्हाला आता सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. सध्या होणार नाही मित्रांनो, कारण की सध्या हा जो फॉर्म आहे तो अनकम्प्लीट आहे. तुम्हाला डायरेक्टली चलन पे ॲडमिन प्रोसेसवरती जायचं आहे. इथं तुम्हाला संपूर्ण माहिती दाखवली जाईल. त्यानंतर इथं तुम्हाला फी भरायची आहे 100 रुपये. इथं तुम्ही प्रोसेस टू पे ॲडमिशन प्रोसेसिंग फी याच्यावरती क्लिक करून मित्रांनो तुम्हाला फीची माहिती दाखवली जाईल. पेवरती क्लिक करा. पेवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही UPI, कार्ड, नेट बँकिंग कुठल्याही माध्यमातून एक माध्यम निवडून तुम्ही तुमचं पेमेंट करून घ्या. पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे पेमेंट करायचं आहे. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला बॅक घ्यायचं नाही मित्रांनो. पेमेंट झाल्याच्या नंतर पाहू शकता पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे. तुम्ही याला डाउनलोड किंवा नेक्स्ट सुद्धा करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही सध्या 11वीचं ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. पुढे मित्रांनो कागदपत्र तुम्हाला ॲड करता येतात, कशा प्रकारे ते अपलोड करायचं. त्यानंतर मित्रांनो मॅनेजमेंट कोटा कसा निवडायचा, त्यानंतर कुठले कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करायचे, कशा प्रकारे सिलेक्ट करायचे, याचा व्हिडिओ आपण पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर का मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.